भारताचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। देशाचे मुख्य न्यायाधीश जे.एस. खेहर यांनी कोविंद यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली। वैविध्यामुळेच आपण जगात अद्वितीय ठरतो असं शपथविधीनंतर कोविंद म्हणाले। तसंच सैन्य आणि शेतकरी हे खऱ्या अर्थानं राष्ट्रनिर्माते असल्याचंही त्यांनी सांगितलं। संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सभागृहाचे खासदार तसंच कोविंद यांच्या पत्नी आणि परिवार उपस्थित होता। डोकलामच्या वादावर चीननं भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना कारणीभूत ठरवलं आहे। दोन्ही देशांमध्ये उभ्या राहिलेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारताच्या वतीनं अजित डोभाल चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत। मात्र त्याआधीच चीनच्या माध्यमांनी अजित डोभाल यांना हेच डोकलाम वादाच्या कारस्थानी असल्याचा कांगावा सुरू केलाय। चीन सरकारचा मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे। भारताकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा आहे, देशाला चिंता करण्याची गरज नाही असं राज्यसभेत अरुण जेटली म्हणाले। भारतीय लष्कराकडे सध्या उपलब्ध असलेल्या दारुगोळ्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गोंधळ पाहायला मिळाला। सरकारच्या दुर्लक्षामुळे लष्कराकडे दारुगोळ्याची कमतरता आहे असा आरोप समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव यांनी कॅगच्या अहवालाचा हवाला देत केला। हा आरोप बेजबाबदार असल्याचा दावा संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी केला। भारतात ड्रायव्हरलेस गाड्यांना परवानगी देणार नसल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं। त्याचबरोबर ओला आणि उबेरच्या धर्तीवर मोदी सरकार ॲप बेस्ड टॅक्सी सेवा सुरू करण्याची शक्यता आहे। ही योजना अगदी प्राथमिक स्तरावर आहे, मात्र ती लागू करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली। भारतात आजच्या घडीला 22 लाख व्यावसायिक चालकांची गरज आहे। सरकार देशभरात 100 चालक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा विचारात आहे। पुढच्या 5 वर्षात 5 लाख जणांना नोकरी मिळेल असा दावाही गडकरींनी केला। गुजरातमध्ये पूरपरिस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून आतापर्यंत 75 जणांना जीव गमवावा लागलाय। पंतप्रधान मोदींनी गुजरातमधल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला। आतापर्यंत गुजरातमध्ये जवळपास 25,000हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। गेल्या 3 दिवसांमध्ये बचाव कार्यासाठी हवाई दल आणि एनडीआरएफचं पथक कार्यरत आहे। एनडीआरएफची 6 पथकं पूरग्रस्त भागामध्ये बचावासाठी तैनात आहेत। बातमी क्रिकेट विश्वातून। विराट कोहलीची टीम इंडिया आणि रंगना हेरातचा श्रीलंका संघ पहिल्या कसोटीसाठी सज्ज झालाय। श्रीलंका दौऱ्यातल्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून गॉलच्या मैदानात सुरुवात होईल। भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ही केवळ नव्या मोहिमेची सुरुवात नाही, तर मागचा वचपा काढण्याची संधी आहे। कारण 2015 सालच्या श्रीलंका दौऱ्यात विराट कोहलीच्या टीम इंडियाला गॉल कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। महिला विश्वचषकात शानदार कामगिरी करून भारतीय संघ आज सकाळी पहाटे मायदेशी परतला। मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे 3:30च्या सुमाराला संघातील 8 खेळाडू पोहोचल्या। त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांनी गर्दी केली होती। त्यावेळी भाजपा आमदार आशिष शेलारही उपस्थित होते। त्यांनी खेळाडूंचं विमानतळावर स्वागत केलं। या 8 खेळाडूंमध्ये झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, स्मृती मानधना आणि दीप्ती शर्माचा समावेश आहे। एक पॉजिटिव चीज़ यही है, वुमेन्स क्रिकेट को एक नया दिशा मिला, नया प्लेटफॉर्म मिला। आई होप यहीं से वुमेन्स क्रिकेट को नया सूचना होगा। जैसे कि टीम इंडिया ने परफॉर्मेंस करा, ये सबसे अच्छा अचीवमेंट है अभी तक का वुमेन्स क्रिकेट में। इससे पहले बहुत ज़्यादा कंपैरिजन होते थे कि गर्ल्स क्रिकेट मेंस क्रिकेट। आई थिंक ये वर्ल्ड कप देखने के बाद लोगों की सोच तो एटलीस्ट चेंज हुई होगी, क्योंकि क्रिकेट होती है, उसमें मैन और वुमेन्स का कोई कंपैरिजन नहीं होता है। और जिस हिसाब से हमारी टीम ने परफॉर्म करा है, वो मुझे अपनी टीम पर बहुत प्राउड फील हो रहा है। तामिळनाडूत प्रत्येक शाळा, कॉलेज, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची सक्ती करण्यात आली आहे। आठवड्यातून किमान एकदा तरी हे गीत वाजवण्यात यावं अशी सक्ती मद्रास हायकोर्टानं केली आहे। फुटीरतावादी नेते शाबीर शहाला काल अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजेच ईडीनं अटक केली। एका दशकाहून अधिक काळापासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शहा दोषी होता। त्याचबरोबर काश्मीरमधील दहशतवाद विरोधी मोहिमेसाठी त्याचा विरोधात होता। या सर्व आरोपांनंतर ईडीनं शाबीर शहा यांना श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली। आज दिल्ली उच्च न्यायालयात त्याला हजर केलं जाण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या बाबूश मोन्सेरात
यांना गोवा फॉरवर्ड पार्टीत आणून विजय सरदेसाई यांनी गोव्याच्या राजकारणात मास्टर स्ट्रोक मारला। पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून बाबूश यांना उतरवण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र त्याआधीच विजय सरदेसाई यांनी मोठी राजकीय खेळी खेळून सर्वच राजकीय गणितं बदलून टाकली। गोव्याच्या विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं प्रयत्न करणाऱ्या गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करणं कधीही चांगलं असं सांगत मोन्सेरात यांनी गोवा फॉरवर्डमधील प्रवेशाचं समर्थन केलं। बिहार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधी तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार प्रयत्न करत असल्याची माहिती मिळते। शुक्रवारपासून राज्याच्या अधिवेशनाला सुरुवात होते। भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी नितीश कुमार लवकरात लवकर तेजस्वी यादव यांचा राजीनामा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत।